हॅलो एव्हरीवन, मी रिहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक 12वीतला एक इम्पॉर्टंट चॅप्टर, जो तुम्हाला सीईटी मध्ये 4 मार्क आणि 12वी बोर्डाच्या परीक्षामध्ये नाही म्हटलं तरी 7 ते 8 मार्क मिळवून देतो. तर सुरू करूया या चॅप्टरला. तर या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोष्ट बघायची असते, ती असते स्टेटमेंट. तर स्टेटमेंट म्हणजे काय? एक असं वाक्य जे तुम्ही 100% गॅरंटीनं अश्युरिटीनं सांगू शकता की ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ठीक आहे. जर तुम्हाला ते सांगता नाही आले की ते चुकीचं आहे का बरोबर आहे, याचा अर्थ ते स्टेटमेंट नाहीये. ठीक आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल मध्ये घ्या, सन रायझेस इन द ईस्ट. ठीक आहे. याचाच अर्थ काय की सूर्य हा पूर्वेकडनं उगवतो. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. तर हे स्टेटमेंट आहे का? आहे. ठीक आहे. आता आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी. सेम, सन रायझेस इन द साऊथ. सूर्य हा पश्चिमेकडनं उगवतो. हे स्टेटमेंट आहे का? तर स्टेटमेंट म्हणजे काय की तुम्हाला सांगता आलं पाहिजे ते 100% चुकीचं आहे का बरोबर आहे. हे तुम्हाला सांगता येते का हे 100% चुकीचं आहे का बरोबर आहे? येत आहे. हे चुकीचं आहे, हे 100% गॅरंटीनं सांगू शकतो आपण. त्याच्यामुळे हे पण काय झालं, एक स्टेटमेंट. ठीक आहे. तुम्हाला मी 2 वाक्य लिहिली आणि 2 वाक्यांमध्ये दोन्ही पण स्टेटमेंट आहे. वरचं बरोबर आहे आणि खालचं चुकीचं आहे, पण दोन्ही स्टेटमेंट आहेत. हे कसं आहे? हे वाक्य ट्रू आहे आणि खालचं कसं आहे? फॉल्स. बरोबर आहे. पण दोन्ही काय स्टेटमेंट आहेत. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, स्टेटमेंटला आपण पी, क्यू, आर, एस, स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर, आणखीन स्टेटमेंट असतील. आणखीन असेल तर एस न पण स्मॉल एस न पण डिनोट करतो. हे कळालं तुम्हाला स्टेटमेंट म्हणजे काय? आता बघा, हे एक स्टेटमेंट आहे. हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण पी क्यू आर एस ने डिनोट करतो. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज लिहिले, हे जे आपण लिहिलेले ट्रू, फॉल्स, ह्याला बोलतात ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. काय बोलतात त्याला? ह्याला बोलतात TRUTH, ट्रूथ व्हॅल्यू. कळालं तुम्हाला? हे एक स्टेटमेंट आहे, त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पी क्यू आर एस या फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. आणि प्रत्येक स्टेटमेंटला तुम्ही सांगू शकता की ते ट्रू आहे की फॉल्स आहे. याचाच अर्थ ते ट्रू म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू, फॉल्स म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू. कळालं तुम्हाला? इथपर्यंत पुढे बघा. आता पुढं मी तेच लिहिलेलं आहे सगळं. स्टेटमेंट, अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. आणि त्याला आपण डिनोट करतो पी क्यू आर एस ने पण डिनोट करू शकतो. इथे खाली काही एक्झाम्पल्स दिलेले ट्रूथ व्हॅल्यूचे. आता मला तुम्ही सांगा, पी नावाचं स्टेटमेंट आहे. काय? सन रायझेस इन द साऊथ. ट्रूथ व्हॅल्यू विचारली तुम्हाला, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? आत्ताच बघितलं होतं आपण, हे फॉल्स आहे. त्याच्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स, एफ. लक्षात ठेवा, ट्रूथ व्हॅल्यू मध्ये आपण ट्रू ला टी ने डिनोट करतो आणि फॉल्सला एफ ने डिनोट करतो. ठीक आहे. एकदम बेसिकच्या गोष्टी. 8 गुणिले 19 हे क्यू नावाचं स्टेटमेंट आहे. 8 गुणिले 19 152 होतात का? होतात. त्याच्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? ट्रू. ठीक आहे. आता आर नावाचं एक वाक्य दिलंय त्यांनी. ठीक आहे. त्यांनी काय दिलंय? व्हॉट इज युअर नेम. ह्याच्यामध्ये काय चुकन बरोबर आलं? बरोबर आहे का नाही? तर हे तुम्ही, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढताच येणार नाही का? कारण की हे स्टेटमेंटच नाहीये. कळालं का? स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट नाहीये. लक्षात ठेवा, जिथे एक्सक्लामेटरी, क्वेश्चन मार्क अशा काही गोष्टी येतील, जिथे तुम्ही 100% गॅरंटीने सांगू शकत नाही की ते ट्रू आहे का फॉल्स आहे, तिथे ते स्टेटमेंट नसतं. जसं की इथं व्हॉट इज युअर नेम. आता मी एखाद्याला म्हणलं कम हिअर, किंवा एखादं स्टेटमेंट आहे गेट गेट लॉस्ट, गेट आउट, ही इज अ नाईस बॉय, किंवा असं एखादं म्हणलं की मॅथ्स इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट. प्रत्येकासाठी वेगवेगळं येते. बरोबर आहे का नाही? कोणासाठी मॅथ सोपं असणार, कोणासाठी अवघड असणार. त्याच्यामुळं ते स्टेटमेंट होणार नाही. बरोबर? कळालं तुम्हाला? आता पुढच्या स्लाइडवर बघा. इथे काय लिहिलेलं आहे? सिंपल स्टेटमेंट, आणि इकडे लिहिलेलं आहे कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय की एक असं स्टेटमेंट जे तुम्ही फर्दर आणखीन छोटं करू शकत नाही, त्याला आणखीन वेगवेगळ्या छोट्या भागांमध्ये तोडू शकत नाही. जसं की आता मागच्या स्लाइड वरती होतं, इथं इथं काय एक्झाम्पल आहे? सन रायझेस इन द साऊथ. आता ह्याला तुम्ही आणखीन छोटं करू शकताय का? तोडू शकताय का? नाही तोडू शकत. जर ह्याला तोडायचा प्रयत्न केला, म्हणजे सनराईज वेगळं लिहिलं, इन द साऊथ वेगळं लिहिलं, तर काय अर्थ बनतोय का त्याचा? नाही. तर हे कोणतं एक्झाम्पल आहे? सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय आलं की एक असं स्टेटमेंट ज्याला तुम्ही फर्दर तोडू शकत नाही. हे का सिंपल स्टेटमेंट काय? आणि पुढचा पॉईंट काय? कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे
असे स्टेटमेंट जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटने मिळून तयार होतं ते. तुम्हाला समजवतो सगळं काय आहे ते. आता तुम्हाला मी इथे एक्झाम्पल लिहून देतो. एक्झाम्पल पेक्षा इथे बघा, सिंपल स्टेटमेंटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. सॉरी, इथे बघा सिंपल स्टेटमेंटचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय? सन रायझेस इन द ईस्ट अँड सन सेट्स इन द साऊथ. ठीक आहे, इथे डेफिनेशन पण आहे. मी तुम्हाला आता जी एक्सप्लेन केली तेच इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, सन रायझेस इन द ईस्ट अँड सन सेट्स इन द साऊथ. ह्याला तुम्ही आणखीन डिवाइड करू शकताय का छोट्या पार्ट्स मध्ये? नाही. त्याच्यामुळे हे काय सिंपल स्टेटमेंट आहे. आता कंपाऊंड स्टेटमेंट. मागचे जे एक्झाम्पल होते तेच आपण इथे घेतलेले. बघा, सन रायझेस इन द ईस्ट हे एक स्टेटमेंट आणि पुन्हा सन सेट्स इन द साऊथ हे दोन सिंपल स्टेटमेंट एकाच वाक्यामध्ये आलेले आणि त्याला आपण जॉईंट कशाने केलेले? जॉईंट कसे केलेले? अँडने. ठीक आहे, तर आपलं हे एक सिंपल स्टेटमेंट झालं पी नावाचं, हे एक क्यू झालं. ठीक आहे, कळालं? आता खाली हे तर एक स्टेटमेंट दिलेलं आहे, हे कंपाऊंड स्टेटमेंटचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, सन रायझेस इन द ईस्ट ऑर सन सेट्स इन द साऊथ. वर कोणत्या गोष्टीने जॉईन केलं होतं आपण? अँड. खाली कोणत्या गोष्टीने जॉईन करतो आपण? ऑरने. आता इथे बघा, तिसरं वाक्य बघा, इफ सन रायझेस इन द ईस्ट देन सन सेट्स इन द साऊथ. सेम आपण सिंपल स्टेटमेंट बदललेत का? नाही. आपण फक्त सिंपल स्टेटमेंट ज्या गोष्टींना जॉईंट केलं जातं त्या गोष्टी बदलत चाललोय. आता चौथ्या ह्याच्यात बघा, चौथ्या ह्याच्यात कशाने जॉईन केलं? इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, आता मी इथं जे ग्रीन कलर मध्ये लिहिले आहेत ना, हे काय काम करतायत? हे जे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत त्यांना जोडायचं काम करतात, त्यांना कनेक्ट करायचं काम करतायत. त्याच्यामुळं त्याला काय म्हणतो आपण? लॉजिकल कनेक्टिव्ह. कळालं तुम्हाला? हे काय काम करतात? दोन सिंपल स्टेटमेंटला कनेक्ट करायचं, जोडायचं काम करतात. त्याच्यामुळे आपण यांना काय म्हणतो? लॉजिकल कनेक्टिव्ह. आणि टोटल किती कनेक्टिव्ह आहेत त्या चॅप्टर मध्ये बघा, इथे 4 आहेत. अँड, ऑर, इफ, देन अँड इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, जसं आपण एखाद्या स्टेटमेंटला पी क्यू आर एस ह्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो, तसं या कनेक्टिव्ह साठी पण सिम्बॉलिक फॉर्म आहेत. ठीक आहे, तुम्हाला सांगतो आता. जिथे अँड असेल ना, अँड ला आपण रिप्रेझेंट करतो उलटा व्ही, ऑर ला व्ही, इफ अँड देन ला सिंगल एरो आणि इफ अँड ओनली इफ ला डबल एरो. आता तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली कसं. आता इथे बघा, हे एक स्टेटमेंट दिले, सन रायझेस इन द ईस्ट अँड सेट्स इन द साऊथ. ठीक आहे, आता हे आतलं जे स्टेटमेंट आहे ना, ह्याला मी म्हणतो तात्पुरतो आणि ह्याला मी म्हणतो क्यू. हे इकडचं पी क्यू विसरून जा. सॉरी, ह्याला मी काय म्हटलं? पी. ह्याला काय म्हटलं? क्यू. आणि अँड ला आपण ह्या सिम्बॉलनं रिप्रेझेंट करतो. तर ह्या पूर्ण हे जे स्टेटमेंट आहे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा असणार? पी अँड क्यू. कळालं का? ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं? पी अँड क्यू. तसं सिमिलरली खालच्यासाठी पण ह्याच्यामध्ये पण आपण स्टेटमेंट बदलले आहेत का? नाही. मी ह्याला पुन्हा पीस म्हणतो, ह्याला मी क्यू म्हणतो. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा असणार आहे? पी. पहिलं स्टेटमेंट मध्ये कशाने जॉईन केले आपण? ऑरने. ऑर आणि इथे क्यू. कळालं? आणि आता पुढे बघा, सेम गोष्टी आहेत. स्टेटमेंट बदललेली आहेत का? नाहीयेत. त्याच्यामुळे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार? पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, ह्याला इम्प्लिकेशन बोलतात. तुम्हाला सांगतो आता पुढे, ह्यांची वेगळी नावं पण आहेत. आता हे पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे डबल एरो क्यू. कळालं का? जिथे अँड असेल तिथे उलटा व्ही, ऑर आला की व्ही, इफ अँड देन आलं की सिंगल एरो, इफ अँड ओनली इफ आलं की डबल एरो. आणि लक्षात ठेवा, ह्या इफ अँड ओनली इफ ला ना आय डबल एफ पण असं कधी कधी तुम्हाला दिसेल, आय डबल एफ लिहिलेलं. ठीक आहे, तर तिथे कन्फ्युज नका होऊ तुम्ही. काय असेल इथे? आय डबल एफ. ठीक आहे, तिथे कन्फ्युज व्हायचं नाही किंवा काही गोंधळ करून घेऊ नका तिथे. आता बघा इथे लॉजिकल कनेक्टिव्ह मी आता तुम्हाला सांगितलं. मी म्हणलं ह्यांची वेगवेगळी नावं पण आहेत बघा. अँड ला काय म्हणतात? कंजंक्शन. ऑर ला डिसजंक्शन. हे बघा, अँडचा सिम्बॉल. ऑर ला काय म्हणतात? डिसजंक्शन, त्याचा सिम्बॉल. इफ अँड देन ह्याला बोलतात कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. दोन्ही नावं आहेत त्याची. ह्याला म्हणतात आणि त्याचा सिम्बॉल सिंगल आहे. इफ अँड ओनली इफ त्याला बोलतात बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन आणि ह्याचा सिम्बॉल हाय. आणि इथे लक्षात ठेवा, इथे ह्याला आय डबल एफ पण लिहिलं जातं कधी कधी. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत? काय काय बघितलं आपण? स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट. त्याच्यानंतर
कनेक्टिव्ह कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट असतात आणि ते जे स्टेटमेंट ज्या गोष्टीनं जोडले जातात ती जी जोडणारी गोष्ट असते ती कनेक्ट करणारी गोष्ट असते तिला बोलतात लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, कळालं तुम्हाला? पुढे चालू. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? पुढचा पार्ट आहे नेगेशन. लक्षात ठेवा हा सगळा थेरीचा पार्ट आहे. एकदा आपण क्वेश्चन करायला गेलो की एकदम सोपे सोपे क्वेश्चन कळून जाईल तुम्हाला. नेगेशन, आता नेगेशन जे आहे ना ते ऐकायला साऊंड थोडं ते निगेटिव्ह सारखं करते, बरोबर आहे का नाही? म्हणजे काहीतरी निगेटिव्ह असेल तर बरोबर आहे. तर नेगेशन म्हणजे काय? आता समजा पी एक स्टेटमेंट आहे. तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे कळाली काय असते? समजा पी ची ट्रूथ व्हॅल्यू असेल टी. ठीक आहे, तर नेगेशन पी ची ट्रूथ व्हॅल्यू असणार फॉल्स. म्हणजे हा जो सिम्बॉल आहे सिमिलॅरिटी सारखा हा नेगेशनचा सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे कन्फ्युज व्हाल. निगेशन पी असं लिहिलं जातं त्याला. ठीक आहे, आणि समजा क्यू नावाचं एक स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स, मग त्याचं निगेशन क्यू काय होणार? ट्रू. कळालं का? म्हणजे नेगेशन म्हणजे काय? जिथं येस असेल तिथं नो करायचं, जिथं नो असेल तिथं येस करायचं, हे म्हणजेच नेगेशन. कळालं तुम्हाला नेगेशन म्हणजे काय? जिथं ट्रू असेल तिथं फॉल्स करायचं, जिथं फॉल्स असेल तिथं ट्रू करायचं. कळालं? चला पुढे. आता ट्रूथ टेबल. बोर्डासाठी सगळ्यात म्हणजे बोर्डासाठी मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स ह्या पॉइंट मधून येतात की ट्रूथ टेबल काढा, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं की जिथे तुम्हाला पी नावाचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते काहीतरी स्टेटमेंट आहे ते माहित होतं आणि त्याच्यावरनं तुम्ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिसाईड करत होता ते ट्रू आहे का फॉल्स आहे, बरोबर आहे? क्यू नावाचं एक स्टेटमेंट होतं, ते हिथं मध्ये काहीतरी स्टेटमेंट होतं ऍक्च्युअल मध्ये की सूर्य इकडनं मावळतो तिकडनं मावळतो, 5+2=3 वगैरे असं काहीतरी स्टेटमेंट होतं आणि मग त्याच्यावरनं तुम्ही काय काढत होता? त्याची ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू आहे का फॉल्स हे काढत होता तुम्ही, बरोबर? पण आता ट्रूथ टेबल मध्ये काय असतं? तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये स्टेटमेंट दिलेले नसतात. तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये स्टेटमेंट दिलेली नसतात. तुम्हाला जसं आपण 11वी मध्ये किंवा 10वी मध्ये जेव्हा तुम्ही प्रोबॅबिलिटी शिकला असाल त्याच्यामध्ये इफ टू कॉइन्स आर टॉस्ड वगैरे ती कन्सेप्ट इथे खूप लागते, लक्ष द्या. आता बघा, जर मागच्या स्लाइडवर गेलो आपण, इथे बघा हे काय कनेक्टिव्ह आहेत वेगवेगळे, बरोबर? आता इथे बघा हे स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म कसं आहे? पी अँड क्यू, बरोबर आहे का नाही? आता त्याच्याच वरनं आपण ट्रूथ, आता क्वेश्चन काय येणार परीक्षेत? कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ पी अँड क्यू, हा क्वेश्चन आला. ह्याचा ट्रूथ टेबल काढा. ठीक आहे, तर ट्रूथ टेबल काढण्यासाठी काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं की याच्या आतमध्ये सिंपल स्टेटमेंट किती आहेत. सिंपल स्टेटमेंट तर ओळखता येतात तुम्हाला. पी आणि क्यू हे सिंपल स्टेटमेंट आहे आणि हे जे मध्ये दिले सिंबॉलिक फॉर्म मध्ये अँड येतो, अँड काय कनेक्टिव्ह आहे, कनेक्ट करायचं काम करतो. मग काय करा, ट्रूथ टेबल म्हणजे आपण एक टेबल तयार करतो, लक्षात ठेवा. इथे पी लिहिलं मी, हा एक कॉलम तयार करून घेतला पी वाला, पुढचा एक कॉलम तयार करून घेतला क्यू वाला. ठीक आहे, असं ह्याचा आता ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं. आता मला सांगा इथे आपल्याकडे काय ट्रू आणि फॉल्स ह्याच पॉसिबिलिटीज आहेत, बरोबर आहे का नाही? जेव्हा तुम्ही तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील इफ टू कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, तेव्हा काय हेड्स आणि टेल्स याची पॉसिबिलिटी असते? दोन हेड्स येऊ शकतात, एक हेड एक टेल, किंवा दोन्ही टेल्स येऊ शकतात असं. त्याच पद्धतीने इथे पॉसिबिलिटी काय असू शकते? दोन्ही ट्रू येऊ शकतात स्टेटमेंट एका टाइमला. इथे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये स्टेटमेंट काय आहेत ते माहिती आहेत का? नाहीयेत. ऍक्च्युअल जे स्टेटमेंट आहेत ते आपल्याला माहित नाहीयेत. त्याच्यामुळे आपण सगळं इथं पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटीवर खेळतो. दुसरं काय असू शकतं की बाबा एक ट्रू असू शकतं, एक फॉल्स असू शकतो, ही पण पॉसिबिलिटी. तिसरं एक फॉल्स असू शकतं, एक ट्रू असू शकतो, आणि शेवटी काय असू शकणार? एक फॉल्स आणि दुसरं पण फॉल्स. आता ह्याच्यापेक्षा काही वेगळी प्रोबॅबिलिटी तयार होणार आहे का दोघांची? नाही तयार होणार. आता आपल्याला ट्रूथ टेबल कशाचं कन्स्ट्रक्ट करायचं? पी अँड क्यूचा मी त्याला इथं लिहून घेतलं. ठीक आहे, आता ह्याचे काही रूल्स आहेत. आता तुम्ही इथं लिहिणार काय आणि कोणत्या बेसिसवरती लिहिणार त्याचे काही रूल्स ठरवून दिलेले. आता इथे इम्पॉर्टंट काय आहे? इथे कोणतं कनेक्टिव्ह वापरलेलं आहे, इथे कशाने जॉईंट केलेलं आहे, कोणता कनेक्टिव्ह वापरलेला आहे, इथे कोणता कनेक्टिव्ह आहे? अँड आहे. मग अँड साठी जरूर लक्षात ठेवा, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील, दोन्ही स्टेटमेंट म्हणजे काय? दोन्ही कॉलम मध्ये बघायचं, हे दोन्ही गोष्टी जर ट्रू असतील तरच आपला आन्सर ट्रू येणार.
आता इथे बघा दोन्ही ट्रू आहेत का? आहेत. आपला आन्सर इथं ट्रू आलं. हे जर नसेल अदरवाईज आन्सर फॉल्स येणार. दोन्ही ट्रू आहेत का? नाहीयेत म्हणजे इथं काय येणार? फॉल्स. दोन्ही ट्रू आहेत का? नाहीयेत म्हणजे इथं काय येणार? फॉल्स. दोन्ही ट्रू आहेत का? नाही म्हणजे इथं काय येणार? फॉल्स. हे कशासाठी? अँड साठी. कळालं? आता आणखीन एक कनेक्ट, आपण टोटल 4 कनेक्टिव्ह बघितले आणि आपण चौघांसाठीचे रूल्स आता बघणार आहे. दुसरा कनेक्टिव्ह काय होता? ऑर. पी ऑर क्यू. तर मी इथे याला लिहून घेतो पी ऑर क्यू. जे इथं दोन स्टेटमेंट असतील ना त्याचेच कॉलम आपल्याला चेक करायचे. लक्षात ठेवा, पी चा कॉलम हा, क्यू चा कॉलम हा, तर आपल्याला ते चेक करायचे. आणि आता ऑर साठीचा रूल काय? जर दोन्ही फॉल्स असतील तर आणि तरच उत्तर आपलं फॉल्स येणार, अदरवाईज ट्रू येणार. अदरवाईज आपलं उत्तर काय येणार? ट्रू येणार. ठीक आहे. आता बघा, पी ऑर क्यू आहे मग म्हणल्यावर मला हे पी आणि क्यू चे कॉलम चेक करावे लागतील. पहिले इथं दोन्ही फॉल्स आहेत का? नाही. मग रूल काय सांगतो? जर दोन्ही फॉल्स नसतील तर आपलं उत्तर काय येणार? ट्रू येणार. दोन्ही फॉल्स आहेत का? नाही, मग उत्तर ट्रू. दोन्ही फॉल्स नाही, उत्तर ट्रू. दोन्ही फॉल्स, येस दोन्ही फॉल्स आहेत म्हणल्यावर उत्तर फॉल्स येणार. कळालं का? ठीक आहे. अजून दोन कनेक्टिव्ह आपले बाकी आहेत. तिसरा कनेक्टिव्ह काय होता? पी इम्प्लाइज क्यू. इम्प्लिकेशन सिंगल एरो. मी इथे लिहून घेतो ह्याचं उत्तर. ह्याचा रूल काय? पहिलं ट्रू पाहिजे इम्प्लाइज आणि दुसरं फॉल्स पाहिजे तरच उत्तर आपलं फॉल्स येणार. अदरवाईज आपलं उत्तर ट्रू येणार. कळतंय का? हे बघा मला सांगतो, पी इम्प्लाइज क्यू. पहिलं काय पाहिजे? ट्रू. ट्रू आहे. दुसरं फॉल्स आहे का? नाही. मग आपलं उत्तर काय येणार? ट्रू. रूल काय आहे? टी एफ एफ. आता इथे बघा, टी आहे दुसरं एफ आहे म्हणल्यावर इथे येणार एफ. इथे पहिलं टी आहे का? नाही म्हणल्यावर इथं टी येणार. पहिलं टी आहे का? नाही म्हणल्यावर इथं टी येणार. कळालं का इथपर्यंत? आता चौथं कनेक्टिव्ह काय होतं आपलं? पी डबल एरो म्हणजे डबल साइडेड एरो क्यू. पी डबल इम्प्लाइज पी बाय कंडिशनल क्यू. आता त्याचं रूल काय तुम्हाला सांगतो. आता बघा, ह्याच्यामध्ये रूल लक्षात ठेवा, दोन्हीकडे जर सेम गोष्टी असतील म्हणजे दोन्हीकडे टी टी असेल किंवा दोन्हीकडे एफ एफ असेल, आपलं उत्तर टी येतं. दिसतंय तुम्हाला? ते दिसतंय. ठीक आहे. दोन्हीकडे टी असेल किंवा दोन्हीकडे एफ असेल तरी आपलं उत्तर काय येणार? टी येणार. बाकी कोणतीही कंडिशन असो उत्तर एफ येणार. आता इथे बघू आपण. इथे मी लिहितो पी डबल इम्प्लाइज क्यू. आता पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. दोन्हीकडे सेम गोष्टी आहेत का? टी आणि टी आहेत म्हणल्यावर उत्तर काय येणार? टी. दोन्हीकडे सेम गोष्टी आहेत का? नाही आहेत म्हणल्यावर उत्तर काय येणार? फॉल्स. दोन्हीकडे दोन्हीकडे सेम गोष्टी आहेत का? नाही आहेत म्हणल्यावर उत्तर काय येणार? फॉल्स. दोन्हीकडे सेम गोष्टी आहेत, भले त्या फॉल्स असतील पण त्या सेम आहेत. ठीक आहे, तरी उत्तर काय येणार आपलं? ट्रू. कळालं तुम्हाला इथपर्यंत टेबल? ह्याचे 4 हे नियम आहेत वरचे. हे जे आहे लिहिलेलं, हे हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे खूप. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला? आता आणखीन एक ह्याच्यामध्ये एक कॅच आहे, तुम्हाला तो सांगतो. आता इथे बघा, पी और पी इम्प्लाइज क्यू आहे. तर आता मी तुम्हाला आणखीन एक कॉलम दाखवतो, क्यू इम्प्लाइज पी. आपण काय केलं? पी आणि क्यू ची जागा बदलली. ठीक आहे, जागा बदलली तर इथं उत्तर बदलणार. ठीक आहे, कारण की ह्याच्यामध्ये डायरेक्शन मॅटर करते. आता पी कडनं क्यू कडे जात होतो ह्या कॉलम मध्ये, आता क्यू कडनं पी कडे चाललोय. म्हणजे पी कडनं क्यू कडे जात होतो तर इथे क्यू कडनं पी कडे चाललोय. ह्याचा रूल काय? टी कडनं एफ कडे गेलो तरच उत्तर एफ येते. आता इथे बघा, पी कडनं आता जाताना आपण कुठनं जाणार? क्यू कडून पी कडे, म्हणजे क्यू कडून पी कडे जाणार. पी कडनं टी टी आहे, उत्तर काय येणार आपलं इथं? टी. एफ कडनं टी कडे चाललोय, उत्तर काय येणार? टीच. इथं बघा, इथं उत्तर काय आलं होतं आपलं? फॉल्स आलं होतं. आता इथे बघा, टी कडनं एफ कडे चाललोय, रूल सॅटिस्फाय झाला, उत्तर काय आलं? फॉल्स. एफ कडनं एफ कडे, उत्तर टी. कळालं तुम्हाला? सगळ्यां ट्रूथ टेबल
हे जर एवढं कळालं ना तुम्हाला, तुमचा ट्रूथ टेबल झाला. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये काय, हे डायरेक्शन. इम्प्लिकेशन मध्ये जर डायरेक्शन बदलली तर उत्तर बदलतं. बाकी कोणत्याही कनेक्टिव्ह मध्ये डायरेक्शन इतकी महत्वाची नाही. कळालं तुम्हाला ट्रूथ टेबल? चला पुढे जाऊया. हा बघा, मी इथं सगळं लिहून दिलेलं आहे की कोणता कनेक्टिव्ह कसा असतो. अँड आहे. अँडला काय बोलतात, कंजंक्शन. त्याला या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतात आणि त्याचा नियम काय, टी अँड टी तरच टी असणार. ठीक आहे. तसेच चौघांचे नियम मी दिलेले आहेत इथं. हे कळालं तुम्हाला? चला पुढे. आता क्वेश्चन बघू आपण. आपल्याला काय काढायच्यात, ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. चा क्वेश्चन आहे, पुस्तकातला प्रश्न आहे. इथे बघा, जेव्हा पण तुम्हाला ट्रूथ टेबल काढायचं असेल किंवा अशा ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे असतील, आता हे काय कोणतं स्टेटमेंट आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे. कारण की ह्याच्या आतमध्ये इथे जर तुम्ही बघितलं, 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम, दोन स्टेटमेंट लागलेले, दोन स्टेटमेंट आहेत आणि त्याच्यामध्ये ऑर काय आहे, कनेक्टिव्ह आहे. ठीक आहे. हे काय कंपाऊंड स्टेटमेंट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता बघा, 4 इज ऑड, ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. 4 कधी ऑड असतो का? नाही. 4 हा इवन नंबर आहे. त्याच्यामुळं हे काय आलं, ट्रू का फॉल्स? फॉल्स आलं ते. ऑर 1 इज प्राईम, एक हा प्राईम नंबर आहे का? नाही, एक प्राईम नंबर नसतो. फॉल्स. हे बघा, पहिल्याचं उत्तर एफ, ऑरचा सिम्बॉल हा आणि 1 इज प्राईम ह्याचं ट्रूथ व्हॅल्यू. आता मला रूल सांगा, जर ऑर असेल तर ऑरचा रूल काय, एफ ऑर एफ, तरच एफ असतं, अदरवाईज ट्रू. इथं 2 एफ आहेत का? आहेत, म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, एफ. म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, एफ. फॉल्स आलं ह्याचं उत्तर. ठीक आहे. आता खाली बघा, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. 64 आणि 64 इज परफेक्ट स्क्वेअर, हे एक स्टेटमेंट आणि हे एक स्टेटमेंट आणि त्यांना अँड न जॉईन केलेले आहे. ठीक आहे. तर बघा, 64 इज परफेक्ट स्क्वेअर आहे का? तो आहे, ऑब्विसली ट्रू. अँडचा सिम्बॉल कसा, 46 इज प्राईम नंबर, नाही, 46 हा प्राईम नंबर नाहीये, तो फॉल्स आहे. ते फॉल्स आहे, बरोबर आहे का नाही? 46 ला 23 न पण भाग जातो. त्याच्यामुळं अँडचा रूल काय सांगतो आपल्याला, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू होणार. म्हणजे बघा, इथं मी रूल लिहितो. इथे मी रूल लिहितो बघा, टी अँड टी तरच आपला आन्सर काय येणार, टी. ऑरचा रूल काय, एफ ऑर एफ तरच आपला आन्सर काय येणार, फॉल्स. टी एफ एफ आणि इकडे ठीक आहे. हे चारही रूल्स आहेत. आता आपण ह्याच्यावरनं सोडूया. इथे बघा, टी अँड टी आहे का? नाहीये, म्हणल्यावर ह्याचा आन्सर काय असणार आपलं, फॉल्स. पुढचा प्रश्न बघा इथे, 5 इज अ प्राईम नंबर. येस आहे, ट्रू. टी लिहिला. अँड 7 डिवाइड्स 94, म्हणजे 7 डिवाइड्स 94, नाही डिवाइड्स 94 म्हणजे तो परफेक्टली डिवाइड करतो. करत तो का? नाही करत. 7 1 7, इथं 2, हे राहिले 1, 13 13 पॉईंट समथिंग आन्सर येते ह्याचं काहीतरी. त्याच्यामुळं त्याच्यामुळे हे कधी ट्रू असणार आहे का, हे पुढचं स्टेटमेंट नाही. तर हे काय, फॉल्स आहे. आणि ह्याला जॉईन कशाने गेले, अँडनी. सेम कंडिशन आली मागच्या सारखीच, त्याच्यामुळे ह्याचं पण उत्तर काय असणार आहे, फॉल्स. ठीक आहे. कळालं? आता हे खाली बघा, चौथं स्टेटमेंट काय आहे, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन, डबल एरो. तर डबल एरोचा रूल काय आहे, की दोन्हीकडे जर सेम गोष्टी आल्या तर ते आपलं उत्तर ट्रू असतंय. मिल्क इज व्हाईट, बरोबर आहे का? ट्रू आहे ते. स्काय, इफ अँड ओनली इफ ह्याचा सिम्बॉल स्काय इज ब्लू, हा बरोबर आहे, स्काय इज ब्लू, बरोबर आहे का नाही? ट्रू. ह्याचा रूल काय सांगतो, दोन्हीकडे ट्रू असेल तर आन्सर काय येणार आपलं, ट्रू. कळालं का? शेवटचं बघू आता, इफ 3 इंटू 5 इज 8, हे काय, फॉल्स आहे. इफ एन देन लागलाय म्हणजे सिंगल एरो. 3 प्लस 5 15 होतात का? नाही होत. हे पण
फॉल्स आहे. हे पण काय फॉल्स आहे. आता इम्प्लिकेशनचा रूल काय PFF अदरवाईज आन्सर ट्रू येतं म्हणल्यावर ह्याचा आन्सर काय आलं ट्रू आलं. कळालं का तुम्हाला? एकदम सोपे प्रश्न आहेत. कळालं असेल तुम्हाला सगळ्यांना हे काय आलं कसं आलं कळालं का? हे रूल्स हे जे मागच्या पानावर जे मी लिहिलेले हे सगळं पाठ करा. हे पाठ करण्यासाठी कशाला काय बोलतात हे पण लक्षात ठेवा. हे सेंटेन्स मध्ये असं युज केलं जातं. कंजंक्शन डिजंक्शन ही त्यांची नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट ठीक आहे. कनेक्टिव्ह आहेत ऍक्च्युअल जे स्टेटमेंटमध्ये हे कनेक्टिव्ह यूज केले जातात त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा आहे आणि त्याचे हे रूल्स आहेत. जर ट्रूथ टेबल बनवायचं असेल किंवा तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे असतील कंपाऊंड स्टेटमेंटच्या तर हे त्याचे काय रूल्स आहेत. कळालं? चला पुढे चला आता. हे कळालं सगळ्यांना इथपर्यंत ठीक आहे. आता हा पण पुस्तकातला क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला बघा इफ द आता मागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं तुम्हाला सॉरी मागं काय होतं तुम्हाला एक सेंटेन्स दिलं होतं त्याची तुम्ही इंडिव्हिज्युअलची ट्रूथ व्हॅल्यू चेक करत होता ते ट्रू आहे का फॉल्स आहे बरोबर आहे का नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगत होता त्याची पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. आता इथे काय दिलेलं आहे त्यांनी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट हे तर बघा इथेच काय सांगितलंय PQR ट्रू अँड RSR फॉल्स स्टेटमेंट देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आता ह्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला एक सांगतो. P दिलाय इथे Q दिलाय इथे R दिलाय आणि हे कनेक्टिव्ह दिलेलं आहे. P ला काय म्हटलेलं आहे ट्रू आहे तर इथे लिहून घ्यायचं P च्या खाली ट्रू लिहिलं. हा सिम्बॉल आहे असा लिहायचा. Q ला काय सांगितलं त्यांनी Q पण कसा आहे ट्रू आहे अँड R काय फॉल्स आहे लिहिलं असं. आता जे आपण रूल्स शिकलोय हे जे रूल्स आपण शिकलेलो आहे त्याच्या हिशोबाने ह्याचा आन्सर काढायचं. अँडचा रूल काय असतो दोन्ही काय पाहिजे टी पाहिजे तरच उत्तर काय येतं आपलं टी येतं अदरवाईज उत्तर फॉल्स येतं म्हणजे ह्याचं उत्तर काय झालं फॉल्स ऑर टी. इथे काय आलं आता ऑर आला ऑरचं उत्तर काय असतं दोन्ही एफ पाहिजे तरच आपलं फॉल्स येतं अदरवाईज ट्रू येतं. ह्याच्यावरनं मी सांगू शकतो की बाबा हे जे स्टेटमेंटचे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आली ट्रू. कळालं का? सिमिलरली आता तो क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन बघितला सोपा क्वेश्चन एकदम दिसायला फक्त मोठा आहे तो इथं जे केलं ना आपण ते सिमिलरली इथं करायचं. आता इथे बघा पी दिलाय का नेगेशन पी दिलाय तिथे बरोबर आहे का पी काय आहे ट्रू आहे मग नेगेशन पी काय असणार एफ असणार फॉल्स असणार अँड क्यू काय दिलाय ट्रू दिलाय हे लिहून घेतलं अँड आर काय नेगेशन आर इथं आर काय दिले फॉल्स दिले मग नेगेशन आर काय असणार ट्रू असणार ऑर क्यू दिले क्यू काय ट्रू आहे हे सिम्बॉल एज इट इज पी काय दिलाय पी पण ट्रू दिलाय इथे एस आहे का नेगेशन एस आहे नेगेशन एस काय आहे एस जर फॉल्स असेल तर नेगेशन एस ट्रू असणार आर काय दिले फॉल्स दिले. हे कळालं तुम्हाला एकदम सोपं आहे ह्याच्यात काय अवघड नाहीये जे स्टेटमेंट दिलं असेल जिथं त्याची प्रत्येकाच्या हिशोबाने आपापली त्याची व्हॅल्यू टाकायची तिथं मग तुम्ही पुढे सॉल्व्ह करू शकताय. आता काय करणार जे आपण रूल्स शिकलोय कनेक्टिव्हचे जे रूल शिकलोय त्याच्या हिशोबाने पुढे करायचं सॉल्व्ह. सॉरी तुम्ही क्यूच लिहिलाय क्यू क्यू काय दिलाय त्यांनी ट्रू दिलाय म्हणजे इथे काय येणार टी येणार ठीक आहे. आता बघा इथं सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. आता हे एक ब्रॅकेट आहे ना आणि ह्याच्या आतमध्ये पण हे छोटं ब्रॅकेट आहे मग त्याला अगोदर त्याचं उत्तर काय येतं ते आपण काढू. हे ब्रॅकेट ह्याचं उत्तर काय असणार अँड आहे अँड म्हणल्यावर दोन्ही काय पाहिजे टी पाहिजे दोन्ही ट्रू पाहिजे तरच उत्तर काय येणार ट्रू येणार अदरवाईज उत्तर काय येणार फॉल्स येणार फॉल्स अँड ट्रू. ह्याचं उत्तर फॉल्स आलं आणि तो टी ऍज इट इज ऑर मध्ये टी इम्प्लाइज टी ह्याचं रूल काय TFF अदरवाईज उत्तर टी. हिचं ऑर आहे ऑरचा रूल काय सांगतो जर दोन्हीकडे एफ असेल तरच आपलं उत्तर काय फॉल्स येतं अदरवाईज उत्तर काय येणार टी येणार. आता इथे बघा अँड आहे
तर हे एक ब्रॅकेट तयार झालं, हे एक ब्रॅकेट तयार झालं. तर अँड आहे, अँडचा रूल काय, टी आणि टी टी, अदरवाइज फॉल्स. ह्याचं पण उत्तर आलं फॉल्स. ऑर इम्प्लिकेशनचा रूल काय असतो, टी टी एफ एफ असतं, मग इथं टी एफ आहे का, नाहीये म्हणल्यावर इथं काय येणार, टी. ह्याचं उत्तर टी आलं. आता हे पुन्हा ऑर आलं, ऑरचा रूल माहितीये सगळ्यांना, दोन्हीकडे काय पाहिजे, एफ पाहिजे, तरच काय येणार आहे एफ. इथं दोन्हीकडे एफ आहे का, नाही म्हणल्यावर याचं उत्तर काय आलं, टी. तर आता तुम्ही या पद्धतीने असं सॉल्व्ह करून सांगू शकता, ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, म्हणजे ट्रू. कळालं का, कळालं का सगळ्यांना हे कसं आलं ते. हे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आपण सॉल्व्ह केलंय. कळालं सगळ्यांना. पुढे बघा, हा एक क्वेश्चन आहे. जर तुम्ही मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं ना, ह्या क्वेश्चन मध्ये, तर इथे काय दिलं होतं, इथे तुम्हाला सिंपल स्टेटमेंट जे होते ना, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज दिले होते. पी क्यू ट्रू आहे, आर एस फॉल्स आहे, आणि तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची होती. पण जर बघितलं तुम्ही सीईटीत कसा प्रश्न आलाय, सीईटीत तुम्हाला एक पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची त्याची ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे इथे बघा, फॉल्स. आणि तुम्हाला काय काढायचंय, पी क्यू आर, सिंपल स्टेटमेंटचं उलट आहे पुस्तकात, जसा हे पुस्तकातलं आणि हे सीईटीचं. तर कळते तुम्हाला काय फरक आहे बोर्डाच्या परीक्षेत आणि सीईटी मध्ये. तर चला आपण सॉल्व्ह करू याला. सगळ्यात अगोदर मी काय करतो, तो जो वरचा क्वेश्चन आहे ना, तो आहे असा, खाली लिहून घेतो हे अगोदर, पी और क्यू अँड क्यू इम्प्लाइज आर अँड निगेशन आर इम्प्लाइज पी अँड क्यू. ठीक आहे, ह्याला आपण इम्प्लाइज म्हणतो, डबल इम्प्लाइज म्हणजे डबल एरोवाला साईन. ठीक आहे, सगळ्यात अगोदर हे असं लिहून घेतलं. मला त्यांनी काय सांगितलं, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय टोटलची, फॉल्स आहे, हे मला माहिती आहे. जर हे मला माहित असेल, जर तुम्ही इथं लक्ष दिलं ना, हे बघा, हे एक मोठं ब्रॅकेट आहे आणि हे एक ब्रॅकेट, ह्या दोघांना जॉईंट कशाने केलेलं आहे, ह्या साईनने. ते कोणतं साईन आहे, इम्प्लिकेशनचं. आणि इम्प्लिकेशन मध्ये फक्त एकच अशी केस आहे जिथं उत्तर फॉल्स येतं. कोणती केस आहे, हे पूर्ण मला काय पाहिजे, ट्रू पाहिजे, आणि हे काय पाहिजे मला, फॉल्स पाहिजे, तरच माझं उत्तर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. कळतंय का, आता हे सोपं झालं माझ्यासाठी. आता हे आतमध्ये बघू आपण. आता इथे बघा, हे एक ब्रॅकेट आहे, ह्या एक ब्रॅकेटमध्ये हे छोटे छोटे ब्रॅकेट्स आहेत तीन वेगवेगळे, आणि ह्या तीन ब्रॅकेट्सला कशाने जॉईन केलेले, अँडनी. अँडचा रूल काय असतो, अँड टी कधी येतो, जेव्हा दोन्ही टी असतील. म्हणजे याचाच अर्थ काय होणार इथं तिघांसाठी, मला हे तिन्ही पण कसे पाहिजेत, ट्रू. हे तिन्ही पण कसे पाहिजेत, मला ट्रू पाहिजेत. कळालं का. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण, इम्प्लिकेशनच्या साईनवरनं हे ठरवलं की बाबा हे ट्रू असणार आहे, हे फॉल्स असणार आहे, तरच ते उत्तर फॉल्स येते. त्याच्यानंतर आपण ह्या ब्रॅकेटमध्ये बघितलं की हे अँडनी जॉईन केलेले आहेत. अँडनी जॉईन, त्याचा अर्थ सगळे ट्रू असतील तरच ते ट्रू येणार, म्हणजे हे तीन ब्रॅकेट ट्रू असणार तेव्हाच ते ट्रू येणार. आता जर तुम्ही इथं बघितलं नीट लक्ष देऊन, तर इथं काय, निगेशन आर, त्याचं उत्तर आपल्याला ऑलरेडी कळालंय, ट्रू. मग आर काय असणार, निगेशन मध्ये काय होतं, ट्रू. जर एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन ट्रू असेल, ते ओरिजिनल स्टेटमेंट काय असणार, फॉल्स असणार. म्हणजे निगेशन आर ची व्हॅल्यू ट्रू असेल तर आर ची व्हॅल्यू एफ होणार. कळालं का, हे कळालं. आता आर ची व्हॅल्यू कळाली, आता आर वरून आपण हा क्यू काढू शकतो ना, हे बघा इथे. आता इथे बघा, क्यू इम्प्लाइज आर, ह्याचं उत्तर तर मला माहिती, हे ब्रॅकेट ट्रू आहे. आता मला आर ची पण किंमत कळाली, आर काय, फॉल्स आहे माझा, ट्रू. आता हे बघा, एवढं सगळं मला फक्त हे ही एक जागा फिल करायची, इथं जी जागा मोकळी आहे ती. ठीक आहे, इथं साईन कोणतं आहे, इम्प्लिकेशनचं. इम्प्लिकेशनचा रूल काय असतो, टी एफ एफ. जर मी इथं ट्रू घेतलं, तर हे काय होतंय, टी एफ एफ आहे का, नाहीये म्हटल्यावर मला इथं ट्रू घेऊन चालणार आहे का, मला इथं काय घेतलं पाहिजे, फॉल्सच घेतला पाहिजे काहीही करून. कळतंय का, म्हणजे क्यूचं उत्तर काय आलं आपल्याला, क्यू भेटला मला. आता क्यू काय आला आपला, एफ आला. कळतंय का सगळ्यांना, दोन गोष्टी भेटल्या. आता बघा माझं, आर एफ आणि क्यू एफ कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत,
आर एफ आणि क्यू एफ ह्या दोन ऑप्शन मध्ये म्हणल्यावर हा ऑप्शन कट झाला, माझा हा ऑप्शन पण कट झाला, पण दोन्हीकडे आहे त्यामुळे आपल्याला पी पण काढावा लागणार आहे, लक्षात ठेवा. आता इथे बघा, इथे काय ऑर आहे, क्यू ची व्हॅल्यू भेटलेली आहे, हे ब्रॅकेटचं उत्तर काय येणार आहे, पी ऑर क्यू, मी त्या ब्रॅकेटला लिहिलं. ह्याचं उत्तर माहिती आहे, ट्रू आहे, हे आपण आत्ताच बघितलं. ह्याच्यामध्ये क्यू भेटला आपल्याला काय, फॉल्स. हे असं आहे, आता आपल्याला फक्त ही जागा भरायची, बरोबर आहे का नाही. जर मी इथं एफ घेतला तर ह्याचं उत्तर एफ पाहिजे होतं, पण एफ आहे का उत्तर, नाही. मग इथं मला काय घ्यायला पाहिजे, टी घ्यायला पाहिजे, तरच हे माझं उत्तर सॅटिस्फाय होतं. याचाच अर्थ काय, आपल्याला काय भेटलं, पीचं उत्तर काय आलं, आपल्या टी आलं. याचाच अर्थ आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे, करेक्ट वाला ऑप्शन कुठला आहे, पी काय पाहिजे, टी, म्हणजे हा करेक्ट ऑप्शन. कळालं का, सोपं आहे, काय अवघड नाही ना याच्यामध्ये, एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत. हे बघा, मी आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं, मी आता फळ्यावरती सोडून दिले, त्याच्यामुळं वेळ लागला असेल या क्वेश्चनला. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करणार ना परीक्षेत, 1 मिनिटाच्या आत 30-40 सेकंड खूप झाले या क्वेश्चनला. डोकं शांत ठेवून सॉल्व्ह करायचा, काही चुकायचं नाही, इकडे तिकडे गडबड होते, असले क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप गडबड होते. रूल्स वगैरे समजा, इथं हे निगेशनचं साईन कधी कधी मिस आउट होतं, कधी काही होतं, परीक्षेचं प्रेशर असतं, थोडंसं डोकं शांत ठेवून सॉल्व्ह केलं तुम्ही, असं तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, हा क्वेश्चन कळला तुम्हाला. पुढचा क्वेश्चन बघा, आता गंमत बघा, हा क्वेश्चन कधी आला होता, मार्च 2025, 26 एप्रिल, मागच्या वर्षी. सेम क्वेश्चन आता या वर्षी 2026च्या पेपरला आला. फक्त वरचं स्टेटमेंट आहे तसंच ठेवलंय, फक्त त्यांनी विचारलं थोडंसं वेगळं. ह्याच्यात काही अवघड आहे का काढायला. आता आता मागच्या क्वेश्चन मध्ये इथं जे केलं आपण सगळं, तेच सगळं पुन्हा तुम्ही परीक्षेत करणार, आणि हे खूप सोपं आहे. ह्याच्यावरनं आपल्याला पी क्यूच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत ऑलरेडी. पी काय आपला, टी ए, असं नाही लिहिलं पाहिजे, टी ए, क्यू काय, एफ आहे, आणि आर काय, एफ आहे. तर ह्या व्हॅल्यूज काढता येतील. त्यांनी काय विचारलंय, पी इम्प्लाइज क्यू, पी ची व्हॅल्यू मी टाकतो तिथे, पी ची व्हॅल्यू काय, टी इम्प्लाइज एफ, म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, एफ. पी एफ एफ, सिंगल एररचा रूल. पुढे काय विचारलंय त्यांनी, क्यू इम्प्लाइज पी. कदाचित त्यांनी असं म्हणजे मुलं हे सॉल्व्ह करून ह्याचं उत्तर सेम असेल म्हणून तोच ऑप्शन टिक करतील, असं त्यांना वाटलं, त्यामुळे त्यांनी हा क्वेश्चन विचारला असेल. म्हणजे एकच काढायचं, मुलांना वाटतं असं ह्याचं पण उत्तर सेम, पण तसं नाहीये बाळांनो. ह्याचं उत्तर सेम येणार आहे का कधी, नाही, जागा बदलल्या आहेत. ह्या एकाच कनेक्टिव्ह मध्ये असं आहे की जागा बदलली की उत्तर बदलतंय. ठीक आहे. आता क्यू काय आपला, फॉल्स आहे, आणि पी काय, ट्रू आहे, तर ह्याचं उत्तर काय असणार, ट्रू. ह्याचाच अर्थ एफ आणि टी, एफ आणि टी कुठे, ऑप्शन डी. सोपं होतं हे पण, कळालं असेल तुम्हाला. आता चला आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा पण सीईटीचाच क्वेश्चन आहे 2025चा. आता जर हा क्वेश्चन बघितला नीट, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, की कन्सिडर द फॉलोइंग 3 स्टेटमेंट, ए बी सी, हे 3 वेगवेगळे स्टेटमेंट दिले, आणि त्यांनी विचारले, त्यांनी ऑप्शन मध्ये बघा काय दिले, ए सी आर ट्रू, ए इज ट्रू, ए इज फॉल्स. याचाच अर्थ ट्रूथ व्हॅल्यू काढायच्या स्टेटमेंटच्या, जे आपण अगोदर केलं, सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आपण सॉल्व्ह केला पुस्तकातला, सेम क्वेश्चन आला सीईटी मध्ये. आता तुम्ही सांगा, जर ह्याच्यावरती जर हे असले क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाले, तर काय फायदा मग आपला अभ्यास करून. हे बघा, इथं पहिलं सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं, सिंपल स्टेटमेंट कोणतं आतमध्ये, हे एक सिंपल स्टेटमेंट आहे, हे एक सिंपल स्टेटमेंट. ते भले चुकीचं असो बरोबर असो ती नंतरची गोष्ट आहे. मला सिंपल स्टेटमेंट कळाले, आणि त्याच्यामधला कनेक्टिव्ह कुठला आहे, इफ आणि देन, दोन कनेक्टिव्ह आहेत हे कळाल, दोन सॉरी एक कनेक्टिव्ह आहे ह्याच्यामध्ये, दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. आता बघा, 3 + 2 = 7, नाही, फॉल्स आहे ते. इफ देन म्हणल्यावर इथे साईन कुठलं येणार, इम्प्लिकेशन, सिंगल एरो. 4 + 3 8, हे पण फॉल्स आहे. आता मला तुम्ही सांगा, ह्याचं उत्तर काय येतं, ह्याचा रूल काय, टी एफ एफ, अदरवाइज ट्रू. मग मला ह्याचं उत्तर काय भेटलं, ट्रू. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढचं स्टेटमेंट, 5 + 2 7, 5 + 2 7, बरोबर आहे, ट्रू आलं. इफ आणि देन, पुन्हा इफ आणि देन, अर्थ इज फ्लॅट, नाही बा, अर्थ फ्लॅट नाहीये, अजून तरी नाहीये. ठीक आहे. आता बघा, ह्याचं उत्तर काय येणार, ह्याचा रूल काय सांगतो, टी एफ एफ, म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, फॉल्स आलं.
आता इथे बघा खाली त्यांनी काय सांगितलं, तिसरं स्टेटमेंट काय, इफ बोथ ए अँड बी आर ट्रू देन 5 + 6 = 11. दोन्ही ट्रू आहेत का? एक ट्रू आणि एक फॉल्स आहे, तर दोन्ही ट्रू आहेत का? नाही. म्हणजे हे पहिलं जे बीट आहे ते काय झालं, फॉल्स झालं. 5 + 6 = 11. इफ अँड देन लागलाय त्याच्यामुळे इम्प्लिकेशनचं साईन. 5 + 6 = 11 आहे ट्रू. ह्याचं उत्तर काय आलं मग? रूल काय सांगतो, TFF अदरवाईज ट्रू. आता बघा असा कोणता ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये ए आणि सी ला ट्रू म्हटलेलं आहे आणि बी ला फॉल्स म्हणलेलं आहे. पहिलाच ऑप्शन दिसतोय मला, ए आणि सी ट्रू वाईल बी इज फॉल्स. त्यामुळे आपलं ऑप्शन ए इज करेक्ट. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत, काही घाबरायची गरज नाहीये. हा आला बोर्डाच्या हिशोबाने प्रश्न. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, हा बोर्डात प्रश्न येतो. तुम्हाला मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा पण तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू किंवा ट्रूथ टेबल काढत असाल एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटचा, तर आतमध्ये काय चेक करायचं, किती सिंपल स्टेटमेंट आहेत, कनेक्टिव्ह कोणतं आहे, ब्रॅकेट कोणतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या. ठीक आहे, तर चला करूया आपण ट्रूथ टेबल काढूया. सगळ्यात अगोदर ह्याच्या आतमध्ये सिंपल स्टेटमेंट किती आहेत? मला एक पी दिसतोय, एक क्यू दिसतोय आणि एक पुन्हा पी दिसतोय. ह्याच्यामध्ये 2 सिंपल स्टेटमेंट आहेत. मग ह्यांना इथे लिहून घ्यायचं, पी क्यू लिहून गेलं. पी पुन्हा आहे, ते पुन्हा लिहायची गरज आहे का? गरज नाहीये तो पुन्हा लिहायची. असा टेबल काढायचा का प्रॉपर बोर्डाच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, तुम्हाला हे सांगितलं होतं मी, हे कसं लिहायचं. आता काय असतं, जर दोन दोन असतील तर दोघांच्या पॉसिबिलिटी आपण लिहितो इथं, दोन्ही ट्रू, एक ट्रू एक फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू आणि दोन्ही फॉल्स. हे कळालं का? म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा पण तुमच्या क्वेश्चन मध्ये 2 सिंपल स्टेटमेंट असतील, 2च आहे तिथं, तर तुमच्या कॉलम मध्ये 2 ट्रू लिहायचे, 2 फॉल्स लिहायचे. मग ट्रू फॉल्स हा पॅटर्न फॉलो करायचा. आता सगळ्यात अगोदर म्हटल्याप्रमाणे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. हे पहिले हे ब्रॅकेट लिहून घ्या, क्यू इम्प्लाइज पी. ह्या ब्रॅकेटसाठी आपण ट्रूथ टेबल काढू. क्यू कडनं पी कडे जायचंय, रूल काय ह्याचा, अदरवाईज ट्रू. क्यू कडनं पी कडे जायचंय, टी टी. एफ येणार का कधी? नाही. एफ टी नाही. टी एफ एफ. आता इथे तर उत्तर येणार, हे कळालं. आता मी ह्याला जर एक म्हंटल, एक म्हणा, ए म्हणा, बी म्हणा, काही म्हणा, काही फरक पडत नाही. तर हे स्टेटमेंट पॅटर्न कसं आहे, पी कडनं आपल्याला एक कडे जायचंय. मग आपण इथे लिहून घेतो, पी कडनं मला एक कडे जायचंय. पी कडून मला एक कडे, त्या रूलनुसार सगळं चेक करायचं. टी 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 एफ एफ टी एफ एफ टी. हा पॅटर्न कधी ह्या पी कडनं एक कडे जाताना कधी बनलाच नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये काही फॉल्स आलंच नाही. कळालं का? चला आता पुढचा क्वेश्चन बघू. हा झाला त्याचा ट्रूथ टेबल. आता पुढचा क्वेश्चन बघा, ट्रूथ टेबल काढायचा आहे. ट्रूथ टेबलचा रूल काय आहे, सगळ्यात रूल नाही येतो, सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं की बाबा आतमध्ये सिंपल स्टेटमेंट किती आहेत, ब्रॅकेट्स किती आहेत, हे सगळं बघायचं. आतमध्ये सिंपल स्टेटमेंट बघा किती आहेत, एक पी सापडलं मला, एक क्यू सापडलं. क्यू पुन्हा आलं आणि एक आर आलं. मागच्या क्वेश्चन मध्ये 2 होते, ह्या क्वेश्चन मध्ये 3 सिंपल स्टेटमेंट आले. काही नाही करायचं, सोपं आहे, काही घाबरू करू नका, काही अवघड नाहीये. लिहून घ्यायचं असं, पी लिहिला मी, पुन्हा क्यू लिहिलं, पुन्हा आर लिहिला. ठीक आहे, पुन्हा याचा चांगला टेबल बनवायचा का परीक्षेमध्ये नीट. बोर्डाच्या परीक्षेत थोडंसं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, मार्क बिर्क असं हे होत नाही, पण थोडंसं इम्प्रेशन चांगलं पडा. ठीक आहे, आता 4 आहेत, तर 4 साठी असं लिहून नाही चांगला. तुम्ही बघा ते क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल कॉइनवालाच, इफ 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, मग तुमचे पॉसिबिलिटीज काय येतात, 3 हेड्स, मग एक हेड, एक टेल, एक हेड, असं सेम कन्सेप्ट इथं वापरायची. त्यापेक्षा तुम्हाला एक सिंपल रूल सांगतो. आता 3 आलेत ना, तर 3 आलेत तर काय करायचं, पीचा जो कॉलम असेल ना त्याच्यामध्ये 4 टी लिहायचे, 1 2 3 4, आणि 4 फॉल्स लिहायचे, 1 2 3 4, असे 4 फॉल्स लिहिले. ठीक आहे, क्यूच्या कॉलम मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, आणि आरच्या कॉलम मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स
झाले का बेंचा बेतिक्सा बेचोकाट 8 झाली बरोबर. ठीक आहे, जरा याला पुन्हा पुसून लिहू का. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, 8 झाले. आता ह्याच्यापेक्षा पॉसिबिलिटी तिघांसाठी येणार नाही, जास्त पॉसिबिलिटी राहिलीच नाही, आपण सगळं कव्हर केलेलं आहे. आता काय, आता काय करायचं, जे इथं ब्रॅकेट्स दिलेले छोटे छोटे ते ब्रॅकेट्स, त्या ब्रॅकेट्सचे कॉलम तयार करायचे. ठीक आहे, पहिलं ब्रॅकेट बघा, पी अँड क्यू आहे बरोबर आहे. अँड आहे, अँडचा रूल काय असतो, टी अँड टी, तरच उत्तर टी येते, अदरवाईज फॉल्स येते. दोन ट्रू आहेत का, आहेत. दोन ट्रू आहेत का, आहेत. दोन ट्रू नाही म्हणजे उत्तर फॉल्स, दोन ट्रू नाही म्हणजे उत्तर फॉल्स. दोन ट्रू, इकडे बघा, इकडे सगळीकडे एफच आहे पहिल्या कॉलम मध्ये, त्याच्यामुळे हे कधी ट्रू होणार आहे का, कधी ट्रू होऊच शकत नाही. त्याच्यामुळे हे उत्तर काय येणार, 1 2 3 4 फॉल्स फॉल्स फॉल्स. हा, हे झालं पहिलं, ह्याला मी एक आकडा म्हणतो म्हणजे ह्या पूर्ण कॉलमला. आता दुसरं ब्रॅकेट बघा, क्यू और आर, ह्याला मी 2 नंबर म्हणतो काय, क्यू आणि आर, पण ह्याला जॉईन कशाने केलेले, ऑरनी. तर आता ऑरचा रूल काय असतो, एफ और एफ, एफ, अदरवाईज दोन एफ आहेत का, नाही म्हणजे ट्रू. दोन एफ आहेत का, नाही म्हणजे ट्रू. दोन एफ नाही म्हणजे ट्रू. दोन एफ येस फॉल्स. दोन एफ नाही म्हणजे ट्रू. दोन एफ नाही म्हणजे ट्रू. दोन एफ नाही म्हणजे ट्रू. दोन एफ आहेत का, आहेत. दोन एफ आहेत म्हणल्यावर इथं उत्तर काय येणार, फॉल्स. झाले का, 8 झालेत का बरोबर बघा, 3 3 आणि 2, 8 झालेले आहेत. आता ह्या दोन ब्रॅकेट्सला पण पुन्हा डबल इम्प्लिकेशन न जॉईन केलेलं आहे, कळतंय का. म्हटल्यावर तुम्हाला काय चेक करावं लागेल, ह्या दोन कॉलमला पुन्हा डबल इम्प्लिकेशन न जॉईन करावं लागेल पुढच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुमचा हा ट्रूथ टेबल कम्प्लीट होणार. म्हणजे मी असं लिहितो, एक डबल एरो 2, करायचं मला हेच आहे. डबल एरोचा रूल काय, की मला दोन्हीकडे काय पाहिजेत, सेम पाहिजेत, तरच माझं उत्तर काय येणार, ट्रू येणार. अदरवाईज उत्तर काय येणार माझं, फॉल्स येणार. कळालं का. जर दोन्हीकडे ट्रू असतील तर तरी उत्तर ट्रू, दोन्हीकडे फॉल्स असतील तरी उत्तर फॉल्सच. दोन्हीकडे ट्रू आहे, उत्तर काय आलं, दोन्हीकडे ट्रू आहे. ट्रू म्हणण्यापेक्षा दोन्हीकडे सेम गोष्ट आहे का ते चेक करायचं, दोन्हीकडे सेम आहेत का नाही, फॉल्स. दोन्हीकडे सेम आहेत का, आहेत. दोन्हीकडे सेम आहेत का, नाही म्हणजे इथं फॉल्स. दोन्हीकडे सेम आहेत का, नाही म्हणजे उत्तर काय आलं, फॉल्स. दोन्हीकडे सेम आहेत का, नाही. आता तुम्ही बघा, इथं दोन्हीकडे सेम आहेत का, नाही. दोन्हीकडे पण सेम नाही. 1 2 3 4 5 6 7. आता इथे जर बघितलं तुम्ही, शेवटी शेवटी दोन्ही सेम आहेत का, आहेत म्हणल्यावर इथं काय येणार, टू येणार. बघा, टी 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 टी, एफ टी एफ, एफ एफ टी, एफ टी एफ, बरोबर, एफ टी एफ, एफ टी एफ आणि एफ एफ टी. कळालं का. ते एफ टी एफ टी मध्ये खूप कन्फ्युज होऊ नका अजिबात, काही अवघड नाहीये. फक्त बघायचं, जर दोन्हीकडे सेम असेल तर उत्तर टी, दोन्हीकडे वेगळं असेल तर उत्तर फॉल्स. ठीक आहे, किंवा दोन्हीकडे एफ असेल तरी उत्तर टी येते. हा झाला माझा याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करून. ह्याच्यात काही अवघड होतं का, नाही. ठीक आहे, इथपर्यंत सगळं कळालं असेल तुम्हाला, बरोबर आहे का नाही. चला पुढे, हे ट्रिक मी तुम्हाला आता सांगितली ती, जर दोन सिंपल स्टेटमेंट असतील तर दोन ट्रू दोन फॉल्स कुठे, पीच्या कॉलम मध्ये. आणि जर तीन सिंपल स्टेटमेंट असेल तर चार ट्रू चार फॉल्स कुठे, पीच्या कॉलम मध्ये. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत, दोन ट्रू दोन फॉल्स, आणि इकडं टी एफ टी एफ. हे झालं तुमची हे पहिलं. आणि हे जे दुसरं लिहिलेलं ते कसं असणार, त्याच्यामध्ये काय, तीन सिंपल स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर, चार ट्री, आपलं चार टी नॉट ट्री, चार टी, 1 2 3 4 आणि 1 2 3 4. हे झालं. आणि आता याच्यानंतर टी टी एफ एफ, दोन टी दोन फॉल्स, आणि शेवटच्या कॉलम मध्ये टी एफ टी एफ टी एफ टी एफ. हे कळालं तुम्हाला, हे सगळं लिहून दिलेलं आहे मी. चला पुढच्या पेजवर चलू.
आता इथे बघा, ह्याचं पण काय करायचं आहे, ट्रुथ टेबलच कन्स्ट्रक्ट करायचं आहे आपल्याला. हा ट्रुथ टेबलचा शेवटचा क्वेश्चन असेल. पुढचा क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला होमवर्कला देतो. हा क्वेश्चन का घेतलाय, कारण की ह्याच्यामध्ये हे निगेशन आले, ते एक तुम्हाला एक एक्झाम्पल समजवायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा ट्रुथ टेबल काढताना काय करायचं, की आतमध्ये सिंपल स्टेटमेंट किती आहेत ते चेक करायचं. पी एक सापडलं, क्यू पण एक सापडलं. आता तुम्ही म्हणाल इथं पी आणि पी पुन्हा आलेत, पण ते निगेशन आहेत. ते वेगळे स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू पेक्षा. म्हणजे जर हे ट्रू असेल तर ते फॉल्स असणार आहे. तर त्याच्यामुळे मला हे निगेशन पण लिहून घेणं गरजेचं आहे. निगेशन लिहून घेतलं. कॉलम काढायचा प्रॉपर, काही चिंता करायची नाही, काही घाबरायचं नाही, बिनधास्त. ठीक आहे, हे झालं. आता ह्याच्यानंतर तुम्हाला मी आत्ताच मागच्या पेजवरती काय काय लिहून दिलं होतं, जर दोन सिंपल स्टेटमेंट असतील तर दोन ट्रू दोन फॉल्स पीच्या कॉलम मध्ये. तिथं फक्त दोनच आहेत सिंपल स्टेटमेंट, म्हणजे हे दोनच आहेत पण त्यांचेच निगेशन आहेत, त्याच्यामुळे ते आपण वेगळे कन्सिडर करत नाही. कळत आहे का? त्याच्यामुळे इथं काय लिहिणार, दोन ट्रू दोन फॉल्स. किती ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. आता निगेशन पी आहे म्हणजे ह्याचं निगेशन आहे, म्हणजे ह्या कॉलम मध्ये जिथं ट्रू असणार तिथं इथे फॉल्स असणार. इथं ट्रू आहे तर इथं काय असणार, फॉल्स. इथं ट्रू आहे तर इथं फॉल्स. इथं फॉल्स आहे म्हणल्यावर इथं ट्रू. इथं फॉल्स म्हणल्यावर इथं ट्रू. कळतंय का? इथं क्यू निगेशन क्यूच्या कॉलम मध्ये जिथं ट्रू असणार इथे मग फॉल्स येणार. इथं ट्रू आहे तर इथं फॉल्स. इथं फॉल्स आहे तर इथं ट्रू. ट्रू तर फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू. कळालं का? हे एवढं बेसिक झालं. आता ह्याच्यानंतर ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घ्यायची. पहिलं काय, पी अँड क्यू. मी ह्याला एक नंबर म्हणतो. एक म्हणा, ए म्हणा, बी म्हणा, काही फरक पडत नाही. ऍट द एंड आपला क्वेश्चन बरोबर पद्धतीनं सॉल्व्ह झाला पाहिजे, हे महत्वाचं. अँड आहे, दोन सिंपल स्टेटमेंटच्या मध्ये अँड आहे, तर अँडचा रूल काय, टी अँड टी टी, अदरवाइज फॉल्स. टी अँड क्यू आहे म्हणल्यावर इथं चेक करायचंय, दोन टी आहेत का, आहेत, उत्तर टी. दोन टी नाही, उत्तर फॉल्स. दोन टी, इथं दोन टी कधी येऊ शकणार नाही, कारण की इथं फॉल्स आहेत दोन्हीकडे. इथे फॉल्स आणि इथे पण फॉल्स. आता पुढचं ब्रॅकेट, निगेशन पी और निगेशन क्यू. आता काय करायचं, आता तुम्हाला ह्या दोघांसाठी चेक करायचं ऑरचा रूल. ऑरचा रूल काय असतो, एफ ऑर एफ, एफ अदरवाइज ट्रू. दोन एफ आहेत का, आहेत दोन एफ म्हटल्यावर एफ. दोन एफ आहेत का, नाही, ट्रू. दोन एफ आहेत का, नाही, ट्रू. दोन एफ आहेत का, नाही, ते दोन्ही ट्रू आहेत तरी फरक पडतो का, नाही. ठीक आहे, आता मी ह्याला दोन म्हणतो. ठीक आहे, ह्याला दोन म्हटलं. आता ह्या दोघांना जॉईन कशाने केलेलं आहे, अँडनी. ठीक आहे, वन आणि टू ला, वन अँड टू. ठीक आहे, आता मला ह्या दोघांसाठी अँडचा रूल चेक करायचा. दोन्हीकडे टी पाहिजे तरच उत्तर काय येणार आहे, टी. दोन्हीकडे टी आहेत का, उत्तर काय आलं, फॉल्स. दोन्हीकडे टी नाही, उत्तर काय आलं, फॉल्स. दोन्हीकडे टी नाही, उत्तर फॉल्स. दोन्हीकडे टी इथं पण नाही, उत्तर फॉल्स. हा झाला आपला ह्याचा ट्रूथ टेबल. कळालं तुम्हाला, कळालं असेल. ठीक आहे, चला पुढे बघू. हा क्वेश्चन आहे ना, होमवर्क मध्ये करा, ह्याच्यात काही अवघड नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो करायचं कसं. सगळ्यात पहिल्यांदा इथे काय चेक करणार, सिंपल स्टेटमेंट किती आहेत, पी दिसतोय, क्यू दिसतोय, आर दिसतोय. पी क्यू आर म्हणजे सापडलं मला, पी ए क्यू ए आर ए. ठीक आहे, मग हे जे ब्रॅकेट आहेत ना, ब्रॅकेटच्या आतमधलं ब्रॅकेट लिहून घ्या. हे अगोदर ब्रॅकेट लिहा. हे पहिलं ब्रॅकेट लिहिलं मी, पी और क्यू. ठीक आहे, ह्याला मी एक नंबर म्हणतो. ठीक आहे, एक नंबरचं ऑर मध्ये आर सोबत आहे, म्हणजेच एक और आर, म्हणजे माझं हे जे असेल हे पूर्ण हे असेल, ह्याला मी दोन नंबर म्हणतो. ठीक आहे, आता ह्या मोठ्या ब्रॅकेटमध्ये हे एक छोटं ब्रॅकेट दिसतंय, ते लिहून घेऊ अगोदर, क्यू और आर. ह्याचा ट्रूथ टेबल बनवा काहीतरी तुम्ही. ह्याचं आलं की मग ह्याला पी सोबत ऑर मध्ये मी ह्याला तीन म्हणतो. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा हे ऑर मध्ये आपण इकडे तिकडे लिहिलेलं चालतं, ऑर अँड आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये. फक्त इम्प्लिकेशन मध्ये डायरेक्शनचा इश्यू होतो, इश्यू नाही येतो, डायरेक्शन बदलले की उत्तर बदलतं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं तुम्हाला. म्हणजे आता हे जे आन्सर आलं आपलं 4 नंबरचं,
4 नंबरचं जे आलं ते हे ब्रॅकेट आलं, हे हे आहे पूर्ण 4, हे जे आहे हे आहे आपलं 2. मग ह्या दोघांना डबल इम्प्लिकेशन जॉईंट आहे म्हणल्यावर 2 डबल इम्प्लाइज 4. हे येईल तुम्हाला सॉल्व्ह करायला. ह्याच्यामध्ये 3 सिंपल स्टेटमेंट आहेत. 3 सिंपल स्टेटमेंट याचा अर्थ पी च्या कॉलम मध्ये किती ट्रू? 4. इथं 2 ट्रू 2 फॉल्स. असंच लिहा पूर्ण, हे कम्प्लीट करा आणि हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क मध्ये सॉल्व्ह करावा. ठीक आहे. हा, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिंजन्सी हा एक महत्वाचा टॉपिक आहे. सीईटी मध्ये डायरेक्ट प्रश्न बनतात इथनं की बाबा, दिसतंय क्लिअर? ठीक आहे. हा, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिंजन्सी हा एक महत्वाचा टॉपिक आहे. सीईटी मधनं इथनं डायरेक्ट प्रश्न बनतात की कोणतं टॉटॉलॉजी आहे, कोणतं कॉन्ट्रडिक्शन आहे, कोणतं कॉन्टिंजन्सी आहे, हे विचारतात. तर मी तुम्हाला आता सांगतो ह्या गोष्टी काय आहेत. तर तुम्हाला सांगतो आता, टॉटॉलॉजी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या एखाद्या क्वेश्चनचा ट्रूथ टेबल तयार करता, हे तुमचं फायनल कॉलम आहे समजा, ह्याच्यामध्ये जर सगळे ट्रू आले ना, ते असणार तुमचं टॉटॉलॉजी. म्हणजे ठीक आहे. जर आता हे बघा, आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे इथे मागं आपण सॉल्व्ह केलं होतं कुठे. हा, हे बघा. हा, इथे जर बघितलं तुम्ही ना, ह्या कॉलम मध्ये हे सगळे ट्रू आहेत लास्टच्या कॉलम मध्ये. ह्याचाच अर्थ काय होणार? ह्याचा आन्सर काय येणार? हे कोणत्या प्रकारचं आहे? टॉटॉलॉजी. कारण की ह्याच्या लास्ट कॉलम मध्ये सगळे ट्रू आले. ह्या ह्या ट्रू ह्याची व्हॅल्यू काय आली? ट्रू आली. ह्याचाच अर्थ हे कोणत्या प्रकारचं आहे? टॉटॉलॉजी. काय ते? टॉटॉलॉजी. म्हणजे एखाद्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये जर सगळ्या व्हॅल्यू ट्रू येत असतील, तर त्याला काय म्हणणार आपण? टॉटॉलॉजी. ठीक आहे. आणि एखाद्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येत असतील, त्याला काय म्हणणार आपण? कॉन्ट्रॅडिक्शन. बघा इथं दिलेलं आहे कॉन्ट्रॅडिक्शन. आणि आणखीन एक गोष्ट, जर एखाद्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलम मध्ये जर अशा मिक्स व्हॅल्यू येत असतील, ट्रू फॉल्स काही, असं ना सगळे ट्रू आले ना सगळे फॉल्स आले, काही व्हॅल्यूज येत असतील, तर त्याला बोलणार आपण कॉन्टिंजन्सी. बघा इथे लिहून गेलेलं आहे मी. ह्याचे आपण सीईटीतले क्वेश्चन पुढच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करू. तर हे बघा इथं काय लिहून दिलेलं आहे? टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिंजन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे काय? ऑल ट्रू इन लास्ट कॉलम. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? ऑल फॉल्स इन लास्ट कॉलम. आणि अरे इथं कॉन्टिंजन्सी पाहिजे होतं, हे तेच आलं पुन्हा. हे हे कॉन्टिंजन्सी पाहिजे होतं. ठीक आहे. कॉन्टिंजन्सी म्हणजे काय? मिक्स बोथ ट्रू अँड फॉल्स. ठीक आहे. तर ह्याच्यातलं हे महत्वाचं महत्वाचं असं काय नाहीये, लक्षात ठेवा. टॉटॉलॉजी स्मॉल टी ने रिप्रेझेंट केले जाते, कॉन्ट्रडिक्शन स्मॉल सी ने रिप्रेझेंट केलं जातं. ह्याच्यावरती इन डिटेल मध्ये क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया, कारण की ह्याच्यावरती चांगले चांगले क्वेश्चन बनतात. तुम्हाला विचारलं जातं की बाबा, हे टॉटॉलॉजी आहे, हे कॉन्ट्रडिक्शन आहे, एखादं कंपाऊंड स्टेटमेंट दिलं जातं आणि तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन मध्ये विचारलं जातं की हे टॉटॉलॉजीचं एक्झाम्पल आहे का कॉन्ट्रडिक्शनचं एक्झाम्पल आहे. तर रिकॅप बघू आपण आजच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट म्हणजे एक असं वाक्य ज्याला तुम्ही 100% गॅरंटीने सांगू शकता की ते ट्रू आहे का फॉल्स. बरोबर. त्याच्यानंतर बघितलं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. जर तुम्ही सांगू शकता ते ट्रू आहे का फॉल्स आहे, तर ट्रू आणि फॉल्स जे तुम्ही सांगणार ते काय झालं? त्याची ट्रूथ व्हॅल्यू. त्याच्यानंतर काय बघितलं? सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय? एक असं स्टेटमेंट ज्याला तुम्ही आणखीन फर्दर पार्ट्स मध्ये तोडू शकत नाही. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? की दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट पासून तयार झालेलं जे स्टेटमेंट असेल त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट. आणि कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये सिंपल स्टेटमेंटला जोडायचं काम जे करतो त्याला बोलतो आपण कनेक्टिव्ह, लॉजिकल कनेक्टिव्ह. त्याच्यानंतर बघितलं निगेशन. निगेशन मध्ये काय होतं? जिथं ट्रू असेल तिथं फॉल्स होणार, जिथं फॉल्स असेल तिथं ट्रू होणार. ठीक आहे. ट्रूथ टेबल कसा काढायचा बघितला, ते आपण कनेक्टिव्ह चे 4 वेगवेगळे लॉज बघितले, रूल्स बघितले. काय होतं बघा, अँड साठी रूल काय होता? टी अँड टी टी. ऑर साठी एफ ऑर एफ एफ. टी इम्प्लाइज एफ. तरच उत्तर काय येतं होतं? एफ. इम्प्लिकेशन साठी. आणि डबल इम्प्लिकेशन किंवा बाय इम्प्लिकेशन साठी, बाय कंडिशनल साठी काय रूल होता? टी टी किंवा एफ एफ.
ह्याचं उत्तर काय होतं आपलं? ठीक आहे. हे आपण 4 रूल्स बघितले. त्याच्यानंतर काय बघितलं, ट्रुथ टेबल कसा काढला. त्याच्यानंतर आपण सीईटीतले काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते त्याच्या अगोदर. त्याच्यानंतर बघितलं टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी. ह्याच्यावरती क्वेश्चन इन डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये घेतो. आय होप आता याच्या पुढे काय? ठीक आहे. मॅथेमॅटिकल लॉजिक टू बी कंटिन्यूड. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कळाला असेल जेवढं पण शिकवलं मी. खूप मोठा व्हिडिओ झाला, 1 तासाचा व्हिडिओ झालेला. हा पार्ट 1 होता या चॅप्टरचा. तर पुढच्या लेक्चरला भेटूया आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण की मी तुम्हाला अशाच सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये शिकवणार आहे, जे तुम्हाला लवकर कळेल. ठीक आहे? तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक